नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कार्यकारी संवर्गातील एका पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितला तर पात्रता कोणती पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्रामध्येच एक्झाम देता येणार आहे, तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहे, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. व्हिडिओ संपूर्ण बघा, फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण सध्या नोकरी मिळवणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या काही संधी तुम्हाला अवेलेबल आहेत त्या ठिकाणी अर्ज करून ती मिळवणे हे तुमच्यासाठी प्रायोरिटी राहणार आहे. ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. बेसिक कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही भरती होत आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो, ही एक कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सॅलरी आणि इतर बेनिफिट चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी शेड्यूल बँक असल्यामुळे एका रेप्युटेड बँकेमध्ये जी 100+ इयर्स ओल्ड आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. यामध्ये जे नोकरी ठिकाण तुमचं असणार आहे मित्रांनो ते मुंबई, पालघर या व्यतिरिक्त पुणे, नाशिक या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लोकेशनला सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळू शकते हे पाहणे या ठिकाणी अति महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेक शुअर तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की अर्ज कराल. आता नंबर ऑफ वॅकन्सीज या ठिकाणी टोटल किती आहेत ते त्यांनी सांगितलेले नाही आहेत. मात्र जर बघितला तर त्यांनी जी डिटेलमध्ये माहिती सांगितली ती अशी सांगितलेली आहे की जी रिक्रुटमेंट होत आहे ती ट्रेनिंग कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी होत आहे. ट्रेनिंग पिरियड तुमचा या ठिकाणी 2 वर्षाचा प्रॉब्ली राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी बँकेमध्ये सामावून घेतलं जाईल. यासाठी बघा क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 55% मार्क और CGPA 5.8 या ठिकाणी असणे आवश्यक आहे. थोडक्यात 55% तुमची पदवी असेल कोणत्याही विषयातील तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. वयाची अट 30 एप्रिल 2026 मेजर करायची आहे. 28 वर्ष राहणार आहे सर्वांसाठी. सेमच एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे. जॉब लोकेशन मुंबई, पालघरसाठी आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी नाशिकसाठी आहे मित्रांनो, आणि पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं राहणार आहे. जर तुम्ही लोकल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल. इतर गोष्टी सेमच राहणार आहेत. 3 वेगवेगळ्या जाहिराती 3 वेगवेगळ्या लोकेशनसाठी रिलीज करण्यात आलेल्या आहेत. मी मात्र तुम्हाला कॉमनमध्येच या ठिकाणी ही माहिती सांगत आहे. ॲडिशनल क्रायटेरियामध्ये जर कॉम्प्युटरचं ॲप्लिकेशनचं नॉलेज असेल तर चांगली गोष्ट आहे. मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये तुम्हाला जर माहिती असेल किंवा त्याची म्हणजे फ्लुएन्सी असेल तरी तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे. मात्र महत्त्वाचं क्वालिफिकेशन 55% कोणतीही पदवी असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. करिअर पाथ आणि रिम्युनरेशन बघा, फर्स्ट इयरला तुम्हाला ट्रेनिंग CSC म्हणून 3,02,000 रुपये पर ॲनम या ठिकाणी सॅलरी राहणार आहे. सो ॲप्रॉक्सिमेट 25,000 रुपये स्टार्टिंग सॅलरी तुमची राहणार आहे. सॅलरी चांगली आहे मित्रांनो. तुम्हाला अगेन सांगितल्याप्रमाणे यानंतर 2 वर्षानंतर तुम्हाला सेकंड इयर सॅलरी ऑन कम्प्लिशन ऑफ 1 इयर प्रोबेशन पिरियड ॲज पर बँक पॉलिसीनुसार ती इन्क्रीज सुद्धा होऊ शकते सेकंड इयरला. आणि त्यानंतर 2 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर आणखीनही ती वाढू शकते. सो या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचं आहे. 3 वेगवेगळ्या लोकेशनला किंवा पालघर, मुंबई, पुणे आणि नाशिक अशा 4 लोकेशनला ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. अर्थात तुम्ही इतर ठिकाणाहून अप्लाय करू शकता, मात्र प्रेफरन्स हा त्या ठिकाणी लोकल कॅन्डिडेटला मिळणार आहे. पुढे बघा आणखीन काय महत्त्वाच्या गोष्टी. यासाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती IBPS मार्फत पार पाडली जाणार आहे मित्रांनो. ज्यासाठी ॲप्लिकेशन फी ही 500 रुपये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला फक्त सांगितल्याप्रमाणे IBPSच्या वेबसाईटवर जाऊन करायची आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्यानंतर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यूसुद्धा प्रोसेस त्या ठिकाणी घेतली जाईल, ज्यामार्फत तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि 6 जून 2026 ही लास्ट डेट आहे मित्रांनो अप्लाय करण्याची. तेव्हा मेक शुअर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज कराल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.